श्री स्वामी समर्थ निशा राज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण दीपावली संच याविषयी माहिती ऐकणार आहोत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक दीपावली विशेष सेवा 2025 आर्थिक उन्नती तसेच उत्तम आरोग्य याचा सुवर्ण योग साधून आरोग्याची समृद्धीची आणि संपन्नतेची दीपावली साजरी करूया। परमपूज्य गुरु माऊलींनी सर्व सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्याकरिता दीपावलीच्या पर्वकाळात अतिउच्च कोटीच्या दुर्मिळ आत्मउन्नतीकारक तसेच आरोग्यदायी जीवनाकरिता अनेक सेवा प्रदान केलेल्या आहेत। दीपावली पर्वकाल 13/10/2025 ते 23/10/2025 आरोग्याची दीपावली। दीपावली पर्वकाळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी उटण्याने स्नान करावे। तर दररोजच सायंकाळी तुळशी पूजानंतर देवीसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून सद्गुरु दशावून धूप लावावा। संपूर्ण घरात तसेच परिसरात साधे गोमूत्र शिंपडावे व श्री गंगा गोदावरी जल शिंपडावे। सायंकाळी घरात सात्विक वातावरण ठेवावे। घरासमोर देवासमोर तसेच तुळशीसमोर रांगोळ्या काढाव्यात तसेच पंत्या लावाव्यात। श्री लक्ष्मी मातेचा कृपाप्रसादाची तसेच आर्थिक प्रगतीची दीपावली पर्वकाळात रोज सकाळी पुढील प्रमाणे ह्या सेवा करायच्या आहेत। अभ्यंग स्नानानंतर सकाळी देवपूजेत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्री सूक्त व पुरुष सूक्त वाचून अभिषेक करावा व हिना अत्तर लावावे। तसेच श्री कुलदेवतेच्या टाकावर श्री सूक्ताने अभिषेक करावा व कुंकुमार्चन करावे। दीपावली पर्वकाळात रोज सायंकाळी पुढील प्रमाणे आपल्याला सेवा करायच्या आहेत। सर्वप्रथम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजन करून श्री स्वामी स्तवन तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। दुसरं म्हणजे परिसर शुद्धी संरक्षण तसेच अलक्ष्मी निस्सारण होण्याकरिता श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती व पिवळी मोहरी हातात घेऊन 11 वेळा वर्गा सूक्त व श्री कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणून घरात टाकावी। घरात कोपऱ्यातने टाकावे। हे टाकल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते। वरील सेवा झाल्यानंतर 2 कमळगट्ट्याचे मणी हातात घेऊन त्यावर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र म्हणावा व मणी प्लास्टिक डबीत जमा करून ठेवावे। दीपावली अमावस्येच्या दिवशी सकाळी तुपाने पुढील मंत्राचे हवन करावे। 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र 24 वेळा गायत्री मंत्र 16 वेळा नवार्णव मंत्र या मंत्राच्या स्वाहाकारानंतर रोज जप केलेले तुम्ही कमळगट्ट्याचे मणी तुपात भिजून 16 वेळा श्री कमलात्मक मंत्राने मनाचा स्वाहाकार करावा। वसुबारस 17/10/2025 या दिवशी सायंकाळी सत्व गायीची वासरासह पूजा करावी। गोमातेचे चरण धुवून पंचोपचार पूजा करावी। नंतर तिला उडदाचे वडे नैवेद्य खाऊ घालावा। धनत्रयोदशी 18/10/2025 या दिवशी सायंकाळी आरोग्याची देवता असलेल्या श्री धन्वंतरी देवतेचे उत्तम आरोग्य करिता घरातील सर्वांनी पूजन करावे। यानंतर दक्षिणेस तोंड करून कणकेचा दिवा अथवा मातेची पंती लावावी। यास यमदीपदान म्हणतात। उत्तम आरोग्याकरिता श्री धन्वंतरी देवाची विशेष सेवा। धनत्रयोदशी दिवशी सायंकाळी उत्तम आरोग्याकरिता श्री धन्वंतरी देवतेच्या फोटोची पंचोपचार पूजा करावी।
तसेच सोबत दिलेले धन्वंतरी यंत्र तसेच आरोग्य यंत्र लाल शाईने सफेद कागदावर लिहून त्याची पंचोपचार पूजा करून खालील दिलेल्या सेवा करून वर्षभर ते यंत्र सोबत ठेवावे। सेवा: 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ धन्वंतरी मंत्र यंत्र हातात घेऊन करावे। नरक चतुर्दशी 20/10/2025 या दिवशी पहाटे सर्वांनी अभ्यंग स्नान करावे। सर्व सेवेकऱ्यांनी भगिनींनी भगवान श्रीकृष्णाच्या फोटोची पंचोपचार पूजन करून नैवेद्य दाखवावा। भगवान श्रीकृष्ण यांच्या अगाध लीलांचे स्मरण चिंतन मनन करावे। श्री लक्ष्मी कुबेर पूजन 21/10/2025 या दिवशी प्रदोष समयी श्री स्वामी समर्थ सेवा मासिकाप्रमाणे लक्ष्मीपूजन करावे। श्री लक्ष्मी कृपा प्राप्तीकरता दीपावली संचात दिलेल्या विशेष सेवा आहेत त्या कराव्यात। दीपावली निमित्त विशेष सेवा: अक्षय सुख शांती आरोग्य तसेच धनधान्य प्राप्तीकरिता दीपावलीची पूजा सेवा झाल्यानंतर पुढील प्रमाणे करावी। हे महालक्ष्मी शरण हम तुम्हारी पूर्ण करो अंबे माता कामना हरी धन की अधिष्ठात्री जीवन सुखदात्री सुनो सुनो अंबे सतगुरु की पुकार शंभू की पुकार माँ कामाक्षा की पुकार तुम में विष्णु की आन अब मत करो मान आशा लगाकर हम देते हे दीपदान। मंत्र म्हणायचा आहे: ओम नमः विष्णु प्रियावे ओम नमः कामाक्षाय ह्रीं 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 क्रीं 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 श्रीं 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 पट स्वाहा। नंतर 5 मातीच्या पंत्या घेऊन कापसाच्या वाती गाईच्या तुपाने भिजवून दीपावली पूजनासमोर प्रज्वलित कराव्यात। त्यानंतर तुपाने पंत्या पूर्ण भरून त्यानंतर वरील ध्यान मंत्राचा 1 माळ जप करावा। संपूर्ण तूप जाळून विझल्यानंतर 5ही पंत्या आहे तशा एका नवीन वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवाव्या। त्यामुळे अखंड घरात लक्ष्मीचा वास राहतो। दीपावली संचात आपणास अखंड लक्ष्मी प्राप्तीकरिता श्री लक्ष्मी मातेस प्रिय असलेली श्री एक नारायण पोटली दिलेली आहे। ती श्री लक्ष्मी पूजन झाल्यानंतर श्री नारायण पोटली हातात घेऊन हे सेवा करायची आहेत आणि ती सेवा झाल्यानंतर आपण ती सकाळी उठून तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर सेवा कुठल्या करायच्या ते आपण बघणार आहोत। 1 माळ श्री स्वामी समर्थ, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, कमलात्मक मंत्र 1 माळ आणि श्रुत सूक्त व पुरुष सूक्त 1 किंवा 16 वेळा। श्री नारायण पोटली लक्ष्मीकारक प्राप्तिकारक कवड्या सफेद गुंज आहेत, त्याच्यात गोमती चक्र आहेत। श्री गुरुपटातील प्रसाद रूपी श्री लक्ष्मी प्राप्तिकारक रुपयाचे नाणे सुद्धा आहे। नंतर पाडवा 22/10/2025 या दिवशी महासती पतिव्रत धर्माचे स्मरण करावे। पत्नीने पतिराजांना अभंग स्नान घालून औक्षण करावे आणि पतीचे चरणतीर्थ घ्यावे। नंतर येतं ते भाऊबीज 23/10/2025 या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करावे। दीपावलीमध्ये आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन हा दीपावली संच आणा आणि लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करून घ्या आणि लक्ष्मी पद्म गायत्री पद्म गायीचे पावले लक्ष्मीचे पावले आपल्या दारासमोर तुळशीसमोर आणि घरात देवासमोर ह्या रांगोळ्या काढाव्यात आणि ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करून घ्या आणि लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करा। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।